अजितदादाचा संबंध काय? अजितदादांनी ज्यावेळेस राष्ट्रवादी पहिल्यांदा 99 ला स्थापन केले त्यावेळेस लातूरचा घडीचा पहिला लोकसभेचा उमेदवार मी दादा, आणि आता दादानी त्यावेळेस मला लोकसभेचा उमेदवार केलं, गोळी कानाच्या बाजूने गेली म्हणून माझं हुकलं, परंतु हुकलं तरी मला वाईट वाटलं नाही का, तर पुन्हा दादा उपमुख्यमंत्री या सरकारमध्ये झाले आणि मला महाराष्ट्राच्या कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केले. नुसता अध्यक्ष केलो नाही, अरे मी निवडून न येता मला कॅबिनेटचा दर्जा आता दादानी दिलेला आहे. आणि आता तुम्हाला सगळ्याला एक गोष्ट सांगणार आहे, नीट ऐका. ती म्हणजे अशी की आपले प्रश्न काही राहिलेले आहेत, या प्रश्नाच्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा हे मिळून या देशाचं आणि राज्याचं भलं करणारे, ती माझ्या मनामध्ये अजिबात संशय नाही. मी तुम्हाला सगळ्यांना जास्त वेळ न बोलता, तिथं खूप लोक बोलणार आहेत, मी फक्त एक गोष्ट सांगतो. तुम्ही सगळ्यांनी टीव्ही बघितले असेल, टीव्ही. काल काय झालं माहितीये? अरे दुबई मध्ये कवाच पाऊस पडत नाही, काल एवढं पाऊस पडले की दुबई पाण्यात बुडून गेली. दुबईचं नाव दुबई झालंय. 2 वर्ष पडणारा पाऊस 1 दिवसात पडलेला आहे. हे जगामध्ये मानव जातीवर आलेलं संकट आहे. हे संकट तुम्हाला कळणार नाही, पण हे संकट जर टाळायचं असेल तर जगामध्ये पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, आणि या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा साहेब पर्यावरणाच्या बाबतीत विचार करायचं ठरवलेलं आहे. आणि महाराष्ट्राने सगळ्या महाराष्ट्रातून सगळ्या जगाला दिशा देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार केले आणि त्याचा अध्यक्ष सुद्धा मलाच केलेला आहे. आता एक गोष्ट मी फक्त सांगणार आहे, इथं काही मुस्लिम भाऊ बसलेले आहेत. मी या शहरातल्या, या मतदारसंघातल्या मुस्लिम भावाला विनंती करणार आहे की आज कुठलाही मुस्लिम नेता सुद्धा मुसलमानाच्या भल्यासाठी बोलत नाही, पर एकदम 100% माझ्या मनातून सांगतो की मुस्लिमाचेही प्रश्न आहेत आणि ते कसे सोडवले पाहिजे ह्याच्यासाठी विचार करणारा एक नेता, खंबीर नेता अजितदादा सारखा आपल्याला सापडलेला आहे. आणि म्हणून दलित, शेतकरी या सगळ्या गोष्टीचा विचार करण्यासाठी हे सरकार काम करतंय. आणि म्हणून नाही ते तर लई लांब इतिहास आहे, मी फक्त एका वेळी सांगतो की अरे आईला जसं आपल्या मुलाचे गोष्टी कळतात तसं सगळ्या समाजाचे प्रश्न कळण्याची धमक अजितदादामध्ये, आणि अजितदादांनी आपल्याला इथं उमेदवार दिलेले आहे अर्चना पाटीलच्या रूपाने. आणि म्हणून आपण सगळ्यांनी घड्याळ या चिन्हावर आपण सगळ्यांनी मतदान करावं एवढी अपेक्षा व्यक्त करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.